नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी संतोष सावंत आणि लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे. आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक खूप धक्कादायक बातमी सुद्धा समोर आलेली आहे. कारण लाडकी बहीण योजनेतून 92 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहे. म्हणजेच 92 लाख महिलांचं लाडकी बहीण योजनेतून नाव हे वगळण्यात आलेलं आहे. आणि कोणत्या महिलांचं नाव या योजनेतून वगळण्यात आलेले तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर याच्यात सर्वात जास्त हा बीडच्या महिलांना खूप जास्त फटका बसलेला आहे. कारण 92 लाखापैकी 28 लाख महिला ह्या बीड जिल्ह्यातील अपात्र झालेल्या आहे. म्हणजे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यातील महिला अपात्र झाल्या असतील तर त्या बीड जिल्ह्यातील महिला अपात्र झालेल्या आहेत. म्हणजे त्यांची जवळपास 28 लाखापर्यंत त्यांची अपात्र महिला झालेल्या आहेत. आणि कोणत्या महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे? ज्या महिलाच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे. आणि ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांची संख्या यामध्ये 12 लाख एवढी होती. म्हणजेच 12 लाख महिला ह्या 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न कमवत होत्या त्या महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या पण योजनेचा लाभ घेत होत्या तर अशा महिला या योजनेमध्ये 4.5 लाख महिला आढळून आलेल्या आहेत. त्या महिलांना सुद्धा या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे. आणि सर्वात जास्त आकडा म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेची केवायसीच केलेली नाही. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी 8 महिन्याचा कालावधी दिलेला होता. पण या 8 महिन्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींनी केवायसी पूर्ण केलेली नाही. तर त्या महिलांची संख्या 50 ते 55 लाखापर्यंत आहे. अशा 50 ते 55 लाख महिलांनी केवायसी केलेली नाही तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे. पुरुषांनी तर धप्पाच दिला आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठी जे डॉक्युमेंट लागत होते तर पुरुषांनी सुद्धा फेक डॉक्युमेंट जमा करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात केलेली होती. तर असे 54,000 पुरुष या योजनेमध्ये आढळून आलेले आहेत. तर त्यांना सुद्धा या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे. तुम्ही पण ह्या अटीमध्ये बसताय का तर चेक करा. तुम्ही सुद्धा अपात्र झालाय का ते चेक करून घ्या. आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.